अशोक खरात याच्या शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मी आता समृद्धी महामार्गावरती आहे ना, आपण जर बघितलं तर ही जी जितेंद्र शेळके यांची कार आहे ही या कंटेनरच्या खाली थेट खाली घुसलेली आहे आणि ज्यामध्ये खरात जे आहे हे दोघं पती पत्नी आणि त्यांचा मुलगा हे संभाजीनगरला गेलेले होते। त्या ठिकाणाहून परतताना हा दुर्दैवी असा अपघात झालेला आहे, ज्यामध्ये जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अजूनही त्यातच आहेत। शेळकेंचा यात मृत्यू झालेला आहे, पत्नी गंभीर जखमी असल्याचं कळतंय। मुलगा जो आहे त्यांचा तो देखील गंभीर जखमी झालेला होता, त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे आणि आता रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू असल्याचं दिसतंय आणि ही गाडी काढण्याचा जो प्रयत्न आहे तो केला जातोय। काही प्रत्यक्षदर्शी किंवा ज्यांनी मदत केली ते आपल्या सोबत आहे। कसा घडला हा अपघात नेमका आणि काय मदत केली तुम्ही? ऍक्सिडेंट आम्ही याच्या अगोदर 10 मिनिटं काढला। मी या गावचा सरपंच आहे, तर आम्ही आलो त्यावेळेस ही गाडी त्याच्या खाली घुसली होती, कंटेनर खाली। त्यात तो मुलगा होता, मुलगाला काही जास्त लागलं नव्हतं। त्या मुलाला आम्ही बाहेर काढलं होतं, त्याला नाव विचारलं, त्यांनी जितेंद्र शेळके नाव सांगितलं वडिलांचं। म्हणजे मग ते लोकल दिसले शिर्डीचे, आम्ही लगेच महेंद्र भाऊ त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांच्या बंधूंना टोल नाक्यावर कॉन्टॅक्ट केला। यंत्रणा आलेली, परंतु क्रेन यायला थोडा उशीर झाला, 1 तास झाला। क्रेन नसल्यामुळे ती गाडी काढता येईल। आता आपण बघितलं तर गाडी काढण्याचं काम जे आहे ते आता सुरू आहे आणि समृद्धी महामार्गावरती संभाजीनगरवरून शिर्डीकडे येताना हा अपघात झालेला आहे। आपण जर बघितलं तर समृद्धी महामार्गाच्या अगदी कडेला जो ट्रक चाललेला होता आणि त्याच्या पाठीमागे ही गाडी अशा प्रकारे गेली की ज्यामध्ये जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी असल्याचं कळतंय। आपण जर दृश्यांमध्ये बघू शकतो की आता हे काढण्याचं काम सुरू आहे, ज्यामध्ये कोणी वाचलं आहे की नाही याबद्दल नक्कीच शंका आहे। जितेंद्र शेळके हे अशोक खरात यांचे जवळचे मानले जात होते, उपाध्यक्ष देखील या संस्थांचे राहिले। त्यांच्या मृत्यूमुळे शिर्डीमध्ये देखील अतिशय दुःखाचं वातावरण बघायला मिळतं। हरीश देमोटे, न्यूज 18 मराठी, नाशिक।